नमस्कार. कथासंग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. खरंच प्रेम हे ठरवून करता येत नाही, ते आपोआप होतं. ह्याच विषयावर आपली आजची कथा. राजेश हा कपड्याचा व्यवसाय करायचा. त्याचे कपड्याचे दुकान असते. नवीनच दुकान टाकले होते, त्यामुळे त्याला दिवसभर दुकानावर थांबवावे लागायचे. त्याच्या घरापासून दुकान त्याला लांब पडायचे, त्यामुळे रोज त्याला जायला यायला त्रास व्हायचा. त्यामुळे तो दुकानाच्या जवळच एक रेंटनी फ्लॅट घेतो. तिथे बायको आणि त्याची 2 लहान मुलं असे राहायला येतात. मुलं लहान असल्यामुळे तो अधूनमधून घरी यायचा. त्याचे कपड्याचे दुकाने चांगले चालू लागल्यामुळे तो कामाला 4 लोकंसुद्धा तिथे ठेवतो. सगळे कसे छान चाललेले असते. त्याच्याच घराशेजारी कविताचे घर असते. राजेशची लहान मुले असल्यामुळे कविताचे त्याच्या घरी जाणे येणे असते. कविता ही कॉलेजचे शिक्षण घेत असते. तिच्या घरी आई, वडील आणि भाऊ असे असतात. थोड्याच दिवसात दोन्ही कुटुंबाचे एकमेकांशी चांगले संबंध होतात. ते अगदी घरातल्यासारखे एकमेकांशी वागायचे. राजेश दुपारी जेवण करायला घरी आला की थोडा वेळ घरी आराम करायचा. तेव्हा कधी कधी कविता त्याच्या घरीच असायची. तेव्हा राजेशचे तिच्याशी बोलणे व्हायचे. तो कविताची चेष्टामस्करी करायचा, तिला चिडवायचा. कविताच्या आईला म्हणायचा, काकू हिचे लग्न करा आता. राजेशचे बोलणे ऐकून कविताला खूप राग यायचा. ती म्हणायची, मी अजून लहान आहे, मला आता लग्न करायचे नाही, असे म्हणून ती रागाने निघून जायची. कविताच्या कॉलेजला दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या असतात, त्यामुळे ती घरीच असते. राजेशची बायको तिला विचारते, दिवाळीची काही खरेदी करायची आहे, चल आमच्याबरोबर, तुझे पण फिरणे होईल. कविता पण त्यांना आईला विचारून येते असं सांगते. कविता घरी आईला विचारायला गेल्यावर तिची आई तिला ओरडते, असं दुसऱ्यांच्याबरोबर जाणं चांगलं नाही. तितक्यात मागून राजेशची बायको येते. ती कविताच्या आईला सांगते, काकू आमच्याबरोबर पाठवा तिला, मी आहे असं का म्हणता तुम्ही, मी पण तुमच्या मुलीसारखीच आहे ना. आणि कविता बरोबर असली की मुलं सगळं तिचं ऐकतात. ती असली की मुलं खुश असतात, म्हणून म्हणते येऊ द्या तिला आमच्याबरोबर. राजेशच्या बायकोचे बोलणे ऐकून कविताची आई तिला जायला परवानगी देते. कविता ही छान आवरून राजेशच्या घरी जाते. राजेश व त्याच्या बायकोची सुद्धा तयारी झालेली असते निघायची. सगळेजण मिळून एकत्रच खाली येतात. राजेशची मोठी गाडी असते. त्या गाडीमध्ये मागे मुलांबरोबर कविता बसते आणि राजेश व त्याची बायको पुढे बसतात. राजेशची मुलं कविताशी मस्ती करत असतात, त्यामुळे त्याचे सारखे लक्ष मागे जात होते. त्यांच्याकडे पाहता पाहता राजेशचे लक्ष कविताकडे जाते. कविता छान तयार होऊन आलेली असते आणि अतिशय सुंदर दिसत असते. त्याच्या मुलांबरोबर खेळतानाचा तिचा अल्लडपणा त्याचे लक्ष वेधून घेत होते. बायको शेजारी बसलेली आहे हे पण त्याला कळत नसते. बायकोची मात्र बडबड चालू असते. हे घ्यायचे, ते घ्यायचे, काय काय करायचे, ही सगळी लिस्टच तिने तयार करून आणलेली असते. त्यामुळं ती तिच्याच नादात असते. राजेश कविताला आरशातून सारखे पाहतोय हे कविताला जाणवू लागते. आधी खूप वेळा ते दोघे एकमेकांशी बोललेले असतात, त्यामुळे त्यांच्यात कसलाच संकोच नव्हता. बिंदास राजेश बरोबर बोलायची. पण आज राजेश वेगळ्याच नजरेने पाहतोय हे कविताला कळते. नकळत ती पण त्याच्याकडे मग चोरून पाहू लागली. दोघे पण एकसाथ जर एकमेकांकडे पाहिले तर कविता लाजू लागली. मध्ये मध्ये थांबून राजेशची बायको लिस्टप्रमाणे तिच्या सामानाची खरेदी करायला सगळे थांबत होते. राजेशची बायको लिस्टप्रमाणे चेक करते, सगळे खरेदी झाली आहे का. राजेश तिला विचारतो, झाले का आता सगळे, का काही राहिले अजून. मुले आता दमली असतील, केव्हाची त्यांना भूक लागली आहे. तुझी सगळी खरेदी झाली असेल तर आपण हॉटेलमध्ये जाऊयात, असं तो बायकोला म्हणतो. हॉटेलमध्ये जायचं म्हटलं की मुलंसुद्धा खुश होतात. मग सगळेजण मिळून हॉटेलमध्ये जातात. कविता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आलेली असते. तिला ते सगळे खूप भारी वाटत असते. राजेशच्या गाडीमधला प्रवास, त्यांची खरेदी, आता हॉटेल, हे सगळं तिला खूप छान वाटत असते. हॉटेलमध्ये कविताला राजेश सारखे काय हवं काय नको ह्याकडे लक्ष देत असतो. काही ना काही कारणाने तिच्याशी बोलत असतो. कविताला पण राजेशचे बोलणे आवडत असते. जेवण झाल्यावर ते परत सगळेजण घरी येत. कविता ही तिच्या घरी जायला निघते. तितक्यात राजेश तिचा हात धरतो आणि तिला थांबवतो आणि म्हणतो, आमच्या घरी चल ना, आपण काय काय खरेदी केले ते सगळेजण मिळून पाहूयात. कविता पटकन आपला हात त्याच्या हातातून सोडवत त्याच्या घरी जायला निघते आणि मागून पाहते त्याची बायको पाहते का. राजेशने तिचा हात धरल्यामुळं तिला खूप संकोचल्यासारखे वाटत असते. कविता राजेशच्या घरी जाणार तितक्यात कविताची आई मागणं आवाज तिला घरी बोलवते. कविता घरी आल्यावर फ्रेश होते व आईला कामात थोडीफार मदत करते. आई तिच्याशी काहीतरी बोलत असते, पण कविताचे मात्र तिच्याकडे लक्षच नसते. कविता ही स्वतःच्याच विचारात मग्न असते.
घरातली सगळी कामं झाल्यावर ती झोपायला जाते. अंथरुणात पडल्यावर तिला दिवसभरातला प्रवास आठवू लागतो. राजेश तिच्याकडे चोरून पाहत असतो ते तिला आठवत असतं. त्याच्या डोळ्यासमोरून राजेशचा चेहरा जात नसतो. इकडे राजेश पण कविताच्याच आठवणीत असतो. त्याला पण तिची आठवण येत असते. त्याच्या पण डोळ्यासमोर सारखा कविताचा चेहरा येत असतो. त्यावेळी दोघांनाही माहीत नसते की नेमके काय घडते ते दोघे एकमेकांच्याकडे ओढले जात असतात. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राजेश दुपारी घरी जेवायला येतो आणि येताना कवितासाठी एक छान ड्रेस आणतो आणि बायकोला सांगतो, हा ड्रेस कविताला दे. काल ती दिवसभर आपल्याबरोबर होती. आपण एवढी खरेदी केली पण तिच्यासाठी काहीच घेतले नाही. राजेशची बायको पण राजेशला म्हणते, बरं झालं तुम्ही ड्रेस आणला. मी तुम्हाला सांगणारच होते. मला पण खूप दिवसापासून वाटत होतं तिच्यासाठी ड्रेस घ्यावा म्हणून. ती किती आपल्याला मदत करत असते आणि सगळ्यात महत्त्वाचे तिच्यामुळं आपली मुलं पण खूप आनंदी असतात. आपल्याकडून तिला दिवाळीची ही भेट देऊयात. थांबा, मी तिला लगेच बोलावते, असं म्हणून ती कविताला घरी बोलवते. कविता घरी आल्यावर राजेशची बायको तिला तो ड्रेस देते. तो ड्रेस पाहून कविता खूप खुश होते. कविताची आई पण तिच्या मागोमाग येते. ती पण तो ड्रेस पाहते. ती राजेशला म्हणते, अहो एवढा भारी ड्रेस कशाला आणायचा? तिला अशीच सवय लागेल. राजेश हसत हसतच म्हणतो, लागू देत की, दुकान आपलेच आहे, कधी पण या, असं त्यांचं चेष्टेत बोलणे चाललेले असते. कविता तो ड्रेस घेऊन घरी जाते. तो ड्रेस खूपच महागातला असतो आणि दिसायला पण खूप सुंदर असतो. कविता आरशासमोर उभं राहून तो ड्रेस अंगाला लावून पाहत असते आणि आरशात बघून स्वतः लाजत असते. कविताचं ते लाजणं, मुरडणं, आरशात स्वतःलाच पाहणं, हे बाहेर उभं राहून तिची आई सगळं पाहत असते. पण त्यावेळेस आई तिला काहीच बोलत नाही. त्यानंतर राजेश घरी असताना कविता आली की त्यांच्यात नजरेनेच बोलणे व्हायचे. हळूहळू त्यांचे वागणे बोलणे इतरांच्या नजरेस येऊ लागले होते. त्यामुळं कविताची आई तिला राजेशच्या घरी जाण्यापासून अडवू लागली होती. कविता घरी येत नाही हे राजेशला कळते. तिच्या घरी न येण्यामुळे राजेश बेचैन होऊ लागला होता. काही न काही कारण काढून तो बायकोला सारखं विचारत असतो, कविता का नाही येत? मुलांना सांग तिला बोलवायला. राजेशच्या वागण्यातला बदल त्याच्या बायकोच्या लक्षात येत होता. तरीही ती त्याला काही न जाणवू देताच त्याच्याशी वागत होती. ती राजेशला म्हणते, हे घर आता लहान पडते आपल्याला. तसेही आपल्या फ्लॅटचे काम झाले आहे. आपण नवीन वर्षालाच नवीन घरी राहायला जाऊयात. राजेशला पण तिथून न जाण्याचे काही कारणच सापडत नाही. तो पण बायकोला हो म्हणतो. पण त्याला ते घर सोडवत नसते. त्याला वाटते हे घर सोडूच नये. हे घर सोडले तर आपल्याला कविताला रोज पाहता येणार नाही आणि तिच्यापासून लांब जाण्यास त्याचं मन होत नव्हते. कविताला पण कळते राजेश हे घर सोडून चाललंय. तिला पण असंच वाटते की राजेशने हे घर सोडून जाऊ नये. कविता आईचा डोळा चुकून राजेशच्या घरी जाते. पण राजेश घरी नसतो. त्याची नजर राजेशला शोधते हे त्याच्या बायकोच्या लक्षात येते. ती कविताला म्हणते, कसं चाललंय कॉलेज? हल्ली तू येत नाहीस आमच्या घरी. आम्ही गेल्यावर तुझी खूप आठवण येईल आम्हाला. तुझी सवय झाली होती सगळ्यांना. पण तू तुझी काळजी घे आणि आईची सुद्धा. तुझ्या आईला तुझ्या लग्नाचे खूप टेन्शन आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर लग्नाचे मनावर घे. मला आत्ताच सांग तुझ्या लग्नात तुला काय गिफ्ट हवं ते, म्हणजे मी राजेशला पण सांगेल. राजेशला पण खूप आनंद होईल तुझे लग्न ठरलेले ऐकून. कविता तिला मध्येच थांबवत म्हणते, आई आवाज देते मला, मी आले परत, असं म्हणून तिथून निघून येते. घरी आल्यावर कविता राजेशच्या बायकोच्या बोलण्याचा विचार करू लागते. कविताला कळते की आपण काय चूक केली आहे. राजेशचे लग्न झाले, त्याची बायको आहे, त्याला 2 मुलं आहेत. तरी मी त्याच्या प्रेमात कशी काय पडले? माझे मलाच कळले नाही. माझी खूप मोठी चूक झाली. मी असं नव्हते करायला पाहिजे. पण आता मी राजेशला मनातून विसरू पण शकत नाही. काय करू बरं मी? असा विचार करून कविताच्या डोळ्यात पाणी येते. राजेशच्या बायकोने कविताला तर बोलण्यातून शहाणे केले असते. आता नंबर असतो राजेशचा. राजेश घरी आल्यावर त्याची बायको मुद्दाम कविताचा विषय काढून त्याच्याशी बोलते. कविताचे नाव ऐकून राजेशच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. तिला राजेशची मनाची अवस्था कळत असते. पुढे ती राजेशला म्हणते, कविता अजून तशी लहान आहे, भोळी आहे. तिला पण तसाच तिच्यासारखाच नवरा मिळावा. तिच्या घरचे तिच्यासाठी मुलं पाहतायत. लवकरच तिचं लग्न ठरेल. तिचं लग्न ठरलं की ते आपल्याला पण बोलवतील. तिच्यासाठी आपल्याला खूप मोठं काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे आणि आपण जर कविताच्या लग्नाला नाही गेलो तर काकू आपल्यावर खूप रागावतील, असं ती राजेशला सांगत असते. आपली बायको कविताच्या लग्नाबद्दल बोलते हे ऐकून राजेश मनातून नाराज होतो व झोपण्याचे नाटक करतो. इतके दिवस राजेशच्या मनात फक्त कविताचाच विचार असायचा.
पण पहिल्यांदाच त्याला जाणवते आपण इतके कसे काय प्रेमात पडलो. कविता अजून लहान आहे, तिला समज नाही. पण मी का मूर्खासारखा वागलो? माझी दोन मुलं आहेत, बायको आहे, तरी मी कसा काय असा वाहवत गेलो? राजेशला मनातून अपराधी भावना वाटत असते. आता दोघांनाही त्यांची चूक कळते. दोघे पण मनातून ठरवतात आपापल्या मार्गाने जायचे. राजेश ते घर सोडून नवीन घरी राहायला जातो. कविताला मनातून खूप वाईट वाटत असते, पण ती कोणालाच तसं दाखवत नाही. राजेश पण तिथून गेल्यापासून गप्पच असायचा. पहिल्यासारखं कोणाशीच तो बोलत नसे. एकीकडे कुटुंबाबद्दलचे प्रेम आणि दुसरीकडे कवितावरचे प्रेम. दोन्हीपैकी काय निवडावे हे त्याला कळत नसते. इकडे कविताच्या आईने तिच्यासाठी एखादे स्थळ दाखवले की कविता काही ना काही कारण काढून ते नाकारायची. राजेश पण खूप प्रयत्न करून सुद्धा कविताला विसरू शकत नव्हता. शेवटी तो कविताच्या कॉलेजवर जाऊन तिला भेटायचे ठरवतो. दुसऱ्याच दिवशी तिच्या कॉलेजच्या वेळात तिच्या कॉलेजच्या बाहेर येऊन उभा राहतो. राजेशला एकदम समोर बघून कविता पण खूप खुश होते. राजेश कविताला सांगतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला विसरण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण मी तुला विसरू नाही शकत. मला कळत नाही मी काय करू. मला माहीत आहे माझं चुकलंय ते, पण माझे मलाच कळले नाही मी केव्हा तुझ्या प्रेमात एवढा पडलो. पण तू अजून लहान आहेस, तुझ्यासमोर तुझं अख्खं आयुष्य आहे. तुला कोणाशी लग्न करायचे तू ठरव. मी तुला कधी अडवणार नाही. तू फक्त खुश राहावीस एवढीच माझी इच्छा आहे. कविता राजेशचे बोलणे ऐकत असते. नंतर ती त्याला म्हणते, माझे पण चुकलेच की. मी पण तुम्हाला साथ दिली आणि मी पण तुमच्याशिवाय दुसरा कोणाचाच विचार करू शकत नाही. मी असं नाही म्हणणार तुम्ही माझ्यासाठी सगळं सोडा. तुमची बायको आहे, मुलं आहे, त्यांचा तुमच्यावर हक्क आहे. आपल्या दोघांच्या प्रेमाची शिक्षा त्यांना नको. माझ्यासाठी तुमच्या आठवणीच खूप आहेत. मी माझे पुढचे आयुष्य त्याच्यावर जगू शकते. कविताचे बोलणे ऐकून राजेशला खूप वाईट वाटत असते. दोघे पण एकमेकांचे विचार ऐकतात. त्या दोघांना पण एकमेकांच्या विचारांचा आदर वाटत असतो. पुढे कविताची आई तिच्या लग्नाचा विचार सोडून देते. तिला कळून चुकते कविता आता दुसरं कोणाशीच लग्न करणार नाही, कारण तिचे सगळे प्रयत्न करून झालेले असतात. राजेश पण बायको मुलांबरोबर खुश राहण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्याच्या संसारावर कविताच्या प्रेमाची सावली पडू देत नसतो, पण मनाने मात्र तो पूर्ण कविताचा झालेला असतो. कविता पण आयुष्यात परत राजेशला भेटायचे नाही असं ठरवते. कामासाठी म्हणून ते शहर सोडून दुसरीकडे जाते आणि आयुष्यभर राजेशच्या प्रेमाची आठवण बरोबर ठेवून जगते. राजेश व कविताचे प्रेम होते तेव्हा त्यांनाही नसेल वाटले की त्यांच्या प्रेमाचा अंत असा होईल ते. आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.